ज्याच्यावर तू डोळे झाकून विश्वास करत आहेस तोच तुझा भगवंत आज तुझ्या पुढे आहे. तू एकटाच नाही तर तुझा भगवंत सोबत आहे. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्यासोबत विश्वासघात झालाय का? काही लोकांनी तुझ्यासाठी ताणतणाव निर्माण केले आहेत का? मग हा संदेश शेवटपर्यंत ऐक. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे, आशीर्वाद देणारे आहेत. म्हणूनच पुढील काही मिनिटे तुझा विश्वास वाढेल. तू तुझ्या कृतीवर तितकाच विश्वास ठेव जितका तू तुझ्या भगवंतावर ठेवतोस. मला तुझी मदत करायला आवडते, म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. कदाचित तुला असे वाटते की काही गोष्टींना उशीर झाला आहे, पण तो उशीर नसून ती योग्य वेळ आहे, ज्या वेळेत तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त व्हावे. बाळा, मला तुझ्यासाठी जे काही करायचे आहे ते आज तुझ्या स्वप्नासारखे आहे, पण ते तुला लवकरच मिळणार आहे. कधी चमत्काराच्या रूपात तर कधी आशीर्वादांच्या रूपात ते तुझ्यापर्यंत येईल. तुझा विश्वास दृढ ठेव. ज्या नात्यांनी, ज्या लोकांनी तुझ्यासाठी त्रास उत्पन्न केला आहे त्यांना त्यांच्या कर्माचे पाप फेडावे लागेल. आपोआप ते सर्व काही त्यांना फेडावं लागणार आहे. तू निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. मला तुझ्यासाठी जे काही करायचं आहे ते काही काळातच तुझ्यासमोर आशीर्वादांच्या रूपात स्पष्टपणे असेल. बाळा, तुम्हाला वाटतं की कधीकधी भगवंत तुमच्यासाठी, तुमचं ऐकण्यासाठी उशीर करतो, पण हा उशीर नाही तर तुझ्यासाठी ती सुखाची पर्वणी, तो आशीर्वाद आहे जो मी तुला देऊ करत आहे. तुम्ही जे काही अश्रू काढले आहेत त्या सर्व काही जागा मी आता आनंदाने भरू पाहत आहे. तुमच्यासाठी दुःख नाही तर आता सुखच सुख येणार आहे. तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्ही काहीतरी प्राप्त करणार आहात. ती संधी सुखाची आहे, आनंदाची आहे. तुम्ही जे काही दुःख, त्रास पाहिले आहेत त्या सर्व काही आता तुमच्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत आणि आनंद, उत्साह आणि प्रगतीचे क्षण तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही जे शोधत आहात तेच तुम्हाला या संदेशातून देण्यात येणार आहे. हे संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमच्या भविष्याचे काही संकेत मी तुम्हाला यातून प्रदान करतो. मी तो प्रकाश तुमच्यापर्यंत देतो जो तुमच्या आयुष्याला बदलणार आहे, तुमच्या पवित्र आत्म्याला अधिक पवित्र बनवणार आहे. तुमचे रडणे, तुमचे त्रास आणि तुमचे ते रात्रीचे जागरण मी आता आनंदात परिवर्तित करणार आहे. तुम्ही त्या यशाकडे जाणार आहात ज्या यशासाठी तुम्ही खूप स्वप्ने पाहिली आहेत. होय, वेळ लागत आहे, पण तुमचे ध्येय निश्चित करा. जो काही वेळ निघून गेला आहे त्याची संपूर्ण भरपाई परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने करतो. तुम्ही जर यशाच्या दिशेने पहिले पाऊल उचलत असाल तर मी सतत तुमच्या सोबत आहे. तुमची प्रार्थना मी ऐकतो आणि त्याचे उत्तर म्हणून मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यासाठीच हे यशदायी संदेश पाठवतो. तुम्ही जर तुमच्या अडकलेल्या कार्यांना पूर्ण करू पाहत असाल तर तुमच्या भविष्यात सुखद अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात. कोण तुमच्यासाठी किती विश्वासपूर्ण आहे किंवा कोण व्यक्तींनी तुमचा विश्वासघात केला आहे किंवा तुमच्या त्रासांना वाढवण्याचा प्रयत्न केला आहे
केव्हा तुम्हाला त्रास दिले आहेत ते सर्व काही देवाच्या चरणाशी तुमचे त्रास सोपवून निश्चिंत व्हा. काळजीमुक्त राहा. फक्त भगवान परमेश्वर याचे चिंतन, नामस्मरण आणि गुरुचे मार्गदर्शन तुम्हाला दिल्या जात आहे ते स्वीकार करा. तुमचे व्याकुळ मन जे काही शोधू पाहत आहे ते मी तुम्हाला लवकरच प्रदान करणार आहे. कुणासाठी ते चमत्कार असतील, कुणासाठी ते भाग्यवान करणारे आशीर्वाद असतील, तर कुणासाठी ते एक नवीन नाते असेल. जे ज्याला हवे आहे ते त्याला मिळणार आहे. वेळ निघून जाण्या अगोदर तुमच्या भाग्यात ते चमत्कारिकरित्या येणार आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. दैवी कृपेचा अनुभव तुम्ही प्राप्त करत आहात. तुमचे आयुष्य बदलून टाकणारा हा पवित्र संदेश सविस्तर आणि शांतपणे ऐकत राहा. तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. तुमच्या मनाला ती पवित्रता निर्माण होईल जी तुम्ही इतर ठिकाणी शोधू पाहत आहात. चित्त शांत ठेवा, एकाग्र ठेवा. पुढील काही मिनिटे तुमच्या जीवनातून नकारात्मकता, तुमची काळजी, तुमचे त्रास आणि तुमचे नको असलेले सर्व काही ते घेऊन जाणारे असेल. ते अशा ठिकाणी निघून जाईल जे परत तुमच्याकडे येणार नाही. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमची काळजी मुक्त करण्यासाठी देवाने पाठवलेला मोठा संदेश आहे, जो आवर्जून तुम्ही ऐकावा. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची, आशीर्वादांची आणि तुमच्या भाग्यात चमत्काराची आहेत. तेव्हा सर्व काही दुःख, भय, चिंता जळून जाण्यासाठी देव आशीर्वाद निर्माण करतो. सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्यात तुमचे आर्थिक जीवन सुधारणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. कल्पना करा की तुम्ही तुमचे आर्थिक संपन्नतेचे दिवस, सुखद अनुभव पाहत आहात, अनुभव करत आहात. तुम्हाला ते धन संपूर्णपणे आकर्षित झाले आहेत. तुमच्या त्या रिकाम्या जागा ज्या आनंदाने देवाने भरल्या आहेत. जर तुम्ही हे ऐकत आहात तर अगदी या क्षणाला देवाला प्रार्थना करा, कारण प्रार्थना देव ऐकतात. त्यावरती तुम्ही जे काही संदेश ऐकत आहात ते तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे आहे. स्वामींची शक्ती दिव्य आहे, पवित्र आहे आणि ती तुमच्या भाग्याला पुढे नेणारी आहे, तुमच्या शक्यतांना वाढवणारी आहे. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करेल. तुझ्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करेल. ज्यांनी अन्याय केला आहे ते स्वतः त्या अन्यायाला आता तुझ्यापासून वेगळं करण्यासाठी येतील, क्षमाही मागतील. तू घाबरू नकोस. तू माझा प्रिय बाळ आहेस. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो. तुला योग्य वेळेवर मी ती विश्रांती प्रदान करतो. तुझ्या आत्मविश्वासाला वाढवतो. आज रात्री शांत झोप घे. उद्या तुला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी माझी हवी असलेली मदत तुझ्यापर्यंत येईल. श्री स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. बाळा, जेव्हा तू हे ऐकत आहेस तेव्हा तुझ्या मनावर याचे सकारात्मक परिणाम होणार आहे. माझे धन्यवाद मानण्यासाठी तू प्रयत्न करत आहेस, तर होय, तू केलेला धन्यवाद मी स्वीकार करतो. तू केलेली सेवा मी स्वीकार करतो. तुझ्या मनातील त्या सर्व काही प्रश्नाचे उत्तर या संदेशात दडलेले आहे. एक एक करून तुझ्या पुढे ते उकलतील. पुढे काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. तेव्हा या संदेशाला पुढे ढकलू नकोस किंवा
चुकूनही दुर्लक्षित करू नकोस. बाळा, माझी मदत तुला या संदेशाच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. बाळा, जोपर्यंत माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तुला भयाची, त्रासाची आणि कशाचीही भीती नाही. कारण तुझा देव निरंतर तुझ्यासोबत राहून तुझ्या इच्छा, अपेक्षा आणि तुझ्या जीवनाला परिपूर्ण करतो. तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो. त्या नवीन संधींसाठी तू तयार केल्या जात आहेस, ज्या तुला हव्या आहेत. होय, तू सत्य ऐकत आहेस. कारण त्या संधींसाठी तू माझी वारंवार वेळेस प्रार्थना केली आहे आणि मला त्या तुला द्यायच्या आहे. म्हणूनच पुढील काळात तू पाहशील की तुझ्यासाठी त्या संधी येऊ लागतील. तुम्ही तुमच्या जीवनाचा सुवर्णकाळ पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात? जर सज्ज असाल तर होय म्हणा. देव तुमच्या त्या रिकाम्या जागा प्रेमाने, आनंदाने आणि तुमच्यासाठी त्या सुसंवादाने भरतो, जिथे तुम्हाला प्रेमाची अपेक्षा आहे. आनंदाचे काही क्षण तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत घालायचे आहेत. ते देखील तुम्हाला दिल्या जातील. ते मिळणार आहे कारण त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे. जे काही तुमचे नाते आहे ते तुमच्यासाठी अधिक प्रेमाने भरल्या जातील. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता, तिथे तुमच्यासाठी मी संधींचे निर्माण करतो. तुमच्या आयुष्यात ते बदल, ते चमत्कार घडवून आणतो. विश्वास ठेवा की देवाची मदत तुम्हाला त्या क्षणाला प्राप्त होते, जिथे तुम्हाला त्यासाठी आवश्यकता आहे. तुम्ही तुमचे कर्म चांगल्या प्रकारे करत आहात. मला ते सर्व काही कळत आहे, दिसत आहे. पण मी तुम्हाला उंचावण्यासाठी तुमच्या आयुष्याला काही बदल घडवून आणू इच्छितो. जर तुम्ही तत्पर असाल तर ते स्वीकारा. आनंदी व्हा, कारण रडायचे दिवस संपले आहे. भविष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. तुमचं भविष्य संपूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या नशिबात आता मी पाठवलेला उजेड सर्वत्र असणार आहे आणि त्या प्रकाशामुळे, उजेडामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात, ज्यासाठी तुम्ही निवडले गेले आहात. तुम्ही ज्या ठिकाणी द्वारावर आजपर्यंत प्रार्थनेद्वारे ठोठावत होतात, ते सर्व काही तुमच्यासाठी आनंदाने परिपूर्ण होईल. तुमच्यासाठी फळांची अपेक्षा पूर्ण करण्याचा काळ आला आहे. कधीकधी मौन धरा, कधीकधी शांत राहा, कधीकधी अडकलेल्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, तर कधीकधी चिंता नष्ट करण्यासाठी देवाचे नामस्मरण करा. तुम्ही पाहाल की तुमचे जीवन खूप काही परिवर्तनांनी भरत आहे, जे तुमच्यासाठी सकारात्मक आहे. थांबा, पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत. हा संदेश इथे सोडून जाऊ नका, तर पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमच्याच जवळच्याच माणसाने तुमचा घात केला आहे का? कधी तुम्हाला त्रास दिला आहे का? कधी तुमच्यासाठी वेदना उत्पन्न केल्या आहेत का? मग हा पुढील संदेश तुमच्यासाठी. मला तुमची मदत करायची आहे. ज्यांनी तुमच्यासाठी असे त्रास उत्पन्न केले आहे, त्यांना आता ते फटके मिळणार आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत आहात. मला माहीत आहे की तुमच्यासोबत ज्यांनी खूप त्रासदायक वर्तणूक केले आहे किंवा तुमच्यासाठी ज्यांनी तुमचे त्रास वाढवले आहेत, आता तुमचे ते सर्व काही भोग संपणार आहेत आणि त्यांचे मात्र सुरू होणार आहेत. कारण जिथे अन्याय होतो तिथे मी येतो आणि तुमच्यासोबत न्याय देखील करतो. बाळा, दिवस बदलत आहेत. तुमचे दिवस उजळणार आहेत. आता तुम्ही तुमच्या नशिबात ते सकारात्मक परिवर्तन, ते बदल ओळखणार आहात, जिथे तुम्हाला त्याची आवश्यकता आहे. तुम्ही भाग्यवान आहात, कारण वेळीच
तुम्ही देवाच्या आशीर्वादाने सावध झाला आहात. तुमचा घात झाला नाही किंवा तुमची फसवणूक केली नाही किंवा तुमच्यासाठी अन्य कोणी गुपित कारस्थान केले नाही, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. मग तुम्ही जर त्या अशा लोकांना ज्यांनी तुमची फसवणूक केली आहे किंवा त्रास उत्पन्न केले आहे, अशा लोकांना आज माफ करण्यासाठी तयार असाल तर देव त्यांनाही माफ करेल. जर तुम्ही त्यांना त्रास उत्पन्न करण्यासाठी सांगत असाल तर मी तुमच्या मनाला शांतता प्रदान करतो आणि त्यांना त्यांच्या त्या पश्चातापाच्या अग्नीत जळू द्यावे यासाठी सोडून द्या, कारण आता त्यांच्या मनाला तो पश्चाताप होणार आहे, कारण दुसऱ्यांना त्रास दिल्याबद्दल त्यांना ते त्रास होणारच आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी काहीही मागितले तरी ते सत्य होणार नाही, पण ज्यांना त्यांना आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते या गोष्टीवर तुझा विश्वास आहे ना? मग पुढे चालत राहा. काळजी करू नकोस. तुझे दुःख मी संपवतो, तुझ्या चिंता मी नष्ट करतो आणि तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो. तुझ्यासोबत मोठा चमत्कार घडणार आहे. काही आनंदाच्या बातम्या तुझ्या मार्गात दिल्या जाणार आहेत. तू ज्यांची वाट पाहत आहेस ते काही आनंदाचे क्षण तुला तुझ्या कुटुंबासह मिळणार आहे. तुझे कुटुंब तुझ्यासाठी काळजी करते, तुझ्यासाठी काहीतरी मागू इच्छिते. ते मी लवकरच तुम्हाला प्रदान करणार आहे. निश्चिंत रहा, कारण देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही केलेली प्रार्थना, तुम्ही केलेले नामस्मरण आजपासून माझ्याकडे एकत्र होत आहेत आणि त्याचे शुभफळ शुभपरिणाम तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता जे काही कर्म करशील ते सावधानपूर्वक कर. ज्या लोकांनी तुझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे त्या लोकांना आता पुन्हा तुझ्या जीवनात त्या स्थानी ठेवू नकोस. त्यांना मोठे निर्णय घेण्यास तुझ्याकडे ठेवू नकोस, तर स्वतः निर्णय कर, काही प्रयत्न कर, कारण मी तुझा पाठिंबा बनतो. मी तुला त्या ठिकाणी पोहोचवतो. तुझे ध्येय निश्चित कर आणि ते ध्येय गाठण्यासाठी मी तुझ्यासोबत असेल. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. तुझ्या जीवनात जे काही परिवर्तन बदल घडणार आहेत ते शुभ आहे, शक्यतांनी भरलेले आहे. या संदेशाकडे तू दुर्लक्ष केले नाही. तू माझा प्रिय बाळ आहेस, म्हणूनच आज हे ऐकत आहेस. तुझे अश्रू मी थांबवतो, तुझ्यावर कृपादृष्टी करतो, तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो आणि तुझ्या जीवनाला पुढे नेतो. तू जे काही गमावले आहे ते आता दुप्पट मिळण्याची शक्यता वाढवल्या जात आहे. बाळांनो, तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप काही प्रयत्न करत आहात, पण कधीकधी तुमचे मन नाराज होते आणि तुम्ही त्या शक्यतांना पूर्ण होताना अनुभव करत नाही, म्हणून तुमचे मन नाराज आहे. पण पुढील काळ हा सुवर्ण काळ असेल. तुम्ही जे काही आर्थिक समस्यांनी आज पाहत आहात त्या सर्व काही संपून जाणार आहेत आणि तुमच्यासाठी आर्थिक नफा आणि आर्थिक सुव्यवस्था चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही जे आकर्षित करत आहात ते तुमच्या कर्माच्या माध्यमातून तुमच्याकडे येऊ लागेल. अफाट अनंत पैसा तुमच्याकडे असेल, कारण तुम्ही माता महालक्ष्मीवर विश्वास करून आपल्या कर्मांना पूर्ण करता. आपल्या कर्मांना पुढे नेण्यासाठी ते सच्चिल आणि ते खरोखर सत्य असणारे कार्य करता. त्यामुळे तुम्ही पुढे जाल. मला माहीत आहे की तुमच्या नशिबात तो मोठा बदल, तो मोठा चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. तर नक्कीच आता तुम्हाला थांबावे लागणार नाही, तर उच्चतम भाग्य जागृत होईल आणि तुम्ही ते सर्व काही आर्थिक आनंद प्राप्त कराल, कारण आता तुमच्याकडे विपुलता आणि भरभराटीचा आशीर्वाद मी देऊ करत आहे. आजची संध्याकाळ तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद देणारी असेल. तुमच्या एका कार्यात तुम्हाला लवकरच मोठा नफा होईल आणि त्यातून तुम्ही उद्या आनंद प्राप्त कराल. मला माहीत आहे की हे गुपित तुमच्या कानापर्यंत येणे आणि तुमच्या मनात शिरणे ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण ती मी या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला देऊ करत आहे. कधीकधी
तुम्ही नाराज होता. कधीकधी तुम्ही आयुष्याला दोष देता, तर कधीकधी नशिबाला दोष देता. पण आजपासून तुमच्या भाग्यात चमत्कारी आशीर्वाद ते विस्तारित स्वरूपात तुम्ही पाहाल. कारण त्रासदायक काळ संपला आहे. जे काही तुमच्यासाठी वादविवाद तयार करणारे किंवा तुम्हाला त्रास देणारे लोक आहेत आणि तुमच्यासाठी गुपित शत्रू आहेत, ते सर्व काही आजपासून तुमच्यासाठी देवांच्या आशीर्वादाने, माझ्या आशीर्वादाने दूर केल्या जाणार आहेत. तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी शक्ती महान आहे, स्वामींचे कार्य महान आहे, स्वामींचा भक्त विजयी आहे असे टाईप करायला विसरू नका. कारण स्वामी माऊली प्रत्येक भक्ताचा विजय करतात. कारण तो नित्यनेमाने स्वामीचे ध्यान, चिंतन आणि चांगल्या मार्गावर चालतो. जेव्हा तो सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा सतत स्वामी त्याच्या मार्गात अडीअडचणी येऊ देत नाही. त्याला सुखाचा प्रवास, आनंदाचे क्षण प्राप्त होऊ लागतात आणि त्याचा विजय निश्चित होतो. म्हणूनच जर तुम्ही स्वामी भक्त आहात, स्वामींवर श्रद्धा विश्वास आहे, तर आत्ताच होय मी देवाचा भक्त आहे, मी स्वामींचा भक्त आहे असे टाईप करा. स्वामी माझा विजय निश्चित करा असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्यावर अनंत कृपादृष्टी करोत, तुमच्यावर सुखाचा वर्षाव करोत, तुमच्यासाठी आनंद देवोत आणि तुमच्या सहकुटुंबाला आनंदित ठेवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी